अजिंक्य, तू काय वेगवेगळ्या भूमिका, वैविध्यपूर्ण काम तुझं एकामागोमाग एक येतंय. याही बाबतीत ते जाणवतंय. तुझा अनुभव या चित्रपटाच्या बाबतीत कसा राहील? जसं तू म्हणालीस की कुठलीही कथा जेव्हा जेव्हा केव्हा नरेशन दिलं जातं. आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला अगदी पहिल्या मालिकेपासून त्यानंतर पहिल्या सिनेमापासून म्हणजे टकाटक 2 सारखा सिनेमा असो, सरी सारखा सिनेमा जो मी एका कन्नडा टीम सोबत केला, कन्नी सारखा सिनेमा जिथे मी अँग्लो इंडियन मुलाचं लंडनला जाऊन काम करू शकलो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल अभंग तुकाराम मध्ये. आणि आता एक अत्यंत रुरल म्हणजे खेडेगावातला विदर्भातला असा हा मुलगा, तिथली भाषा आणि एक तेलुगू दिग्दर्शक ज्यांना अगदी फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे मिळालाय, असे दिग्दर्शक जेव्हा मला नरेशन देत होते, अनिकेत कोरडे जो आमचा लेखक आहे, त्या दोघांनी मिळून मला ही कथा ऐकवली. त्यावेळेला मला काहीही माहिती नव्हतं त्याची कास्टिंग काय असणार, इतर कोण लोक असणार, पण मला हे नक्की कळलं की अच्छा हीच माझी संधी आहे अगेन काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं करण्याची. आणि सुदैवाने त्यावेळेला माझ्या तारखा पण मॅच झाल्या. मी सिरियल करत करत हा सिनेमा करायला सुरुवात केली. जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही वेगवेगळे शेड्यूल या सिनेमाचे पूर्ण केले. आणि येस, आता सिनेमा सगळ्यांच्या समोर येतोय, तर इट्स अ डिफरंट फ्लेवर. त्यांची काम करण्याची पद्धत खूप युनिक होती नवीन सरांची. तर त्यामुळे मी असं फ्री हँडमध्ये काम कधी केलेलं नव्हतं. आपले टाईट बजेट, टाईट शेड्यूल, ठराविक पद्धतीने काम किंवा ठराविक डायलॉग, बाउंड स्क्रिप्ट ह्याच पद्धतीने जाण्याची सवय होती. पण त्यांची सवय वेगळी होती. अर्थात एक कलाकार म्हणून मला त्यांचे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं महत्त्वाचं होतं. आणि त्यानंतर एक 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 कलाकार जोडले गेले आणि मला एक प्रकारे टीम एकत्र आली. आणि हा सिनेमा आता लवकरच यावा आणि येईल अशी मला अपेक्षा आहे. डान्स पण परफॉर्म करायला मला मिळाला. आणि तुला आवडतो? येस, सो अशी फुल ऑन म्युझिकल खरं तर फिल्म करण्याची माझी मनापासून इच्छा आहे, जी होपफुली फ्युचरमध्ये पूर्ण व्हावी. आता महेश मांजरेकर सरांनी बघितलंय आम्हाला परफॉर्म. सर आले आज लॉन्च सोहळ्याला, म्हणजे छान लागले. केवढा मोठा आशीर्वाद. आणि ज्यांना लहानाचं मोठं होत असताना ज्यांना आम्ही पाहिलंय, म्हणजे आम्ही लहानाचे मोठे होत असताना जेव्हा त्यांना पाहिलंय, माझा अजूनही फंबल होत आहेत त्यांना प्रत्यक्षात बघून. बाजूला उभे होते माझ्या. येस, सो ॲब्सोल्युटली खूपच मोठा आशीर्वाद आहे आमच्यासाठी. तर होपफुली याच सकारात्मक ऊर्जेने आम्ही पुढे जात सिनेमाही प्रेक्षकांपर्यंत लवकरच आणू. अद्वैत, तू कशी जोडली गेली काय? म्हणजे खूप स्पर्धा आहे खरं तर सध्या या सिनेसृष्टीमध्ये. एक चान्स मिळणं आपल्याला खूप महत्वाचं असतं, आणि या मला वाटतं आय एम शुअर की या संधीचं तू सोनं केलं असणार. हो, म्हणजे आमचं म्हणजे सुरुवातीपासून प्रेशर तर होतंच. असं की म्हणजे असं नाही वाटायला पाहिजे की म्हणजे प्रोड्युसरची मुलगी आहे तर हिला रोल दिला आहे. त्या रोलला न्याय मिळावा याची मी पूर्ण प्रयत्न केला आहे. आणि आय होप जेवढं मला आवडलं आहे हा रोल करायला, तेवढाच तुम्हाला हा रोल आवडेल. जोडी फ्रेश वाटते, कॉन्फिडंट वाटतंय, आणि जे काही आम्ही बघतोय, गाणी ऐकली, पोस्टर बघितलं, त्यावरून असं वाटतं खूप इंटरेस्टिंग असणार आहेत सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.